नमस्कार, मी मकरंद घोडके. जीवन न्यूज मेट्रो न्यूज मध्ये आपलं स्वागत. आपण आता सध्या चर्चा करतोय महानगरपालिका निवडणुकीची. महानगरपालिका निवडणूक अहमदनगरचा रणसंग्राम आता सुरू झालाय. 2018 साली कोणाची सत्ता महानगरपालिकेत येणार याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्यात आणि अनेक घडामोडी घडतात. क्षणाक्षणाला परिस्थिती बदलतीये आणि या संदर्भातच आपण नगरसेवकांच्या आणि काही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आपण यामध्ये घेतो आहोत की जे प्रकर्षानं या महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये आपली भूमिका प्रभावीपणे मांडतायत. नगरमध्ये चर्चेचा विषय ठरलेले असे जे उमेदवार आहेत आपण त्यांच्या मुलाखती घेतोय. याच साखळीमध्ये आपल्यासोबत आज इथं उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टीचे पूर्वाश्रमीचे नगरसेवक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि आता सध्या काँग्रेसमध्ये प्रवेश करून काँग्रेसच्या पाठिंब्यावर केडगाव सारख्या हॉट डेस्टिनेशन मध्ये निवडणूक लढवत असलेले शिवाजी अप्पा लोंढे. लोंढे साहेब, तुमचं जीवन न्यूजच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत. खरं तर महानगरपालिकेची निवडणूक सुरू झाली केडगावच्या पोटनिवडणुकीपासून. या केडगावच्या पोटनिवडणुकीमध्ये जे 2 खून झाले त्यानंतर खऱ्या अर्थाने नगरच्या महानगरपालिकेच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळाली आणि नंतर आता जो सध्याचा प्रभाव आहे, आताचं जे सध्याचं राजकीय वातावरण आहे, या राजकीय वातावरणामध्ये शिवाजी अप्पा लोंढे यांचं स्थान कुठे आहे हे आपण या चर्चेच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करतोय. सुरुवातीला मला एक सांगा शिवाजीराव की आपली राजकीय जडणघडण कशी सुरू झाली? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी विचारला मकरंदजी. त्याचं कारण की माझ्या वयाच्या 13व्या वर्षी मी 1985 साली शिवसेनेमध्ये प्रवेश करून शिवसेनेची स्थापना केली केडगावमध्ये. त्याच्या अगोदर माझे वडील प्रथम त्यांची पण माहिती म्हणजे आता तुम्ही त्यावेळेला शिवसेनेत होता का अजून कुठल्या पक्षात होता? नाही, मी त्याच्या अगोदर कुठल्याच पक्षात नव्हतो. माझ्या वयाच्या 13 वर्षी मला काय करणार पक्ष. बरोबर. माझ्या वडिलांबरोबर मी जो संघर्ष बघितला केडगावमधला, त्याच्यामुळं मी सेनेमध्ये प्रवेश केला. त्याच्या अगोदर आमचे वडील काँग्रेसचे शरद पवारांबरोबर तसंच विखे पाटलांबरोबर त्यांनी कार्य केलं आणि 1983 मध्ये ते सरपंच होते आणि त्यांचं त्या कार्यकालामध्ये जो खडतर अनुभव मी घेतला केडगावमधल्या राजकीय स्थितीचा, त्याच्यामुळं मी त्याकडे ओढवलं गेलो. त्या काळची जी परिस्थिती होती आणि आताची जी परिस्थिती आहे, असाच संघर्ष होता काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये आणि या सगळ्या गोष्टींमध्ये? त्यावेळेस काँग्रेसचा अंमल होता, परंतु त्यावेळेस काँग्रेसमध्ये नंतर त्या ठिकाणी काही मंडळी आली आणि त्यांच्या ज्या गोष्टी काय आम्हाला त्या रुचल्या नाही, त्यामुळे आम्ही खरं तर शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेनेमध्ये ज्यावेळेला प्रवेश तुमचा झाला त्यानंतर मग तुमचा संघर्ष कसा होता, म्हणजे काय तुम्ही तिथे केलं? अत्यंत खडतर परिस्थितीतून आम्ही त्या ठिकाणी मार्गक्रमण करत होतो. नव्हे, रात्र आम्ही जागून काढायचो. जो कालखंड आज कुणी पाहू म्हणजे ऐकला तरी अंगावर काटे येतील असा तो कालखंड होता. जे भगवा गंध सुद्धा डोक्याला लावला तरी लोक हातपाय तोडून टाकायचे, अशी सिच्युएशन त्या ठिकाणी होती. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही वयाच्या 20व्या वर्षी, जिथं ज्यांना म्हणजे 20व्या वर्षी पात्रता नसते निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारच्या निवडणुकीला सामोरं जाण्याची किंवा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची, पण त्यावेळेला तुम्ही आमदारकीचा अर्ज दाखल केला? हो, 100% खरं आहे ते. कारण की त्यावेळेस खासदार यशवंतरावजी गडाखांचे चिरंजीव शंकरराव गडाख, त्यांचं वय मला वाटतं काहीतरी 21 होतं आणि माझं वय 20 होतं. तर मी त्यांना पण बोललो की आपलं वय भरत नाही याच्यामध्ये, आणि मी फॉर्म एसटी दाखल केला होता की केडगावमध्ये जी मी स्ट्रगल करत होतो ज्या मला कल्पना होती की वयोमर्यादा काय लागते, आणि मी ते गडाखांना सुद्धा बोललो होते, शंकरराव गडाखांना. परंतु ते म्हणले राजीव गांधींनी वयोमर्यादा 21 वरून 18 वर केली मतदानाची, आणि आपलं 100% आपल्याला तो अधिकार प्राप्त झालाय. मी एक सामान्य गावात लढणारा कार्यकर्ता, त्यामुळे मला ती कल्पना नव्हती. मी म्हटलं खासदारांची चिरंजीव यांना माहिती असं म्हणून त्यांनी त्या काळात मी ती उमेदवारी दाखल केली. पण मग प्रस्थापितांना विरोध करणं किंवा जे उमेदवार तिथे आहेत त्यांना त्यांच्याऐवजी मी उमेदवार आहे असं दाखवणं, याचा तुम्हाला काही तोटा झाला नाही का फायदा झाला त्या सगळ्या याचा? नाही, तोटा तर प्रचंड झाला. माझं घरावर मी निखारा ठेवून मी आजपर्यंत त्याची वाटचाल करत आहे. त्याचा अनुभव मी क्षणोक्षणी घेतोय. केडगावमध्ये तर आता मध्यंतरी आपण जसे 2 खून झाल्याचं पाहिलं किंवा अशा घटना वारंवार घडतात, हे घडतात. तुमच्याबद्दल असं काय घडलं होतं? अशोक लांडेच्या अगोदर शिवाजी लोंढेच होता. काय झालं होतं त्यावेळेस? जीवघेणा हल्ला झाला. 1,500 लोक जमाव असा जमला होता. त्यात नामांकित लोक त्या ठिकाणी होती. त्यातून मी तुमच्या सगळ्यांच्या जनतेच्या आशीर्वादाने मी बाहेर निघालो, वाचलो. नाहीतर माझा पण अशोक लांडेच झाला होता. मग तो जो एवढा
म्हणजे जीवघेणा हल्ला होऊन सुद्धा तुम्ही त्यातून बचावला आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे जसं तुम्ही तुमची राजकीय कारकीर्द सुरू केली त्यानंतरचं पुढे मग पालिका राजकारणात तुम्ही कधी आला? नाही, पालिका राजकारणात येण्या अगोदर मी एक ते या ठिकाणी विस्तृत आपल्याला सांगू इच्छितो की 1995 मध्ये मी 96 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. संघ परिवाराचे विचार मला पटल्यामुळं मी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्या ठिकाणी कार्य जोमाने वाढवलं, पण तो विचार समोरच्यांना रुचला नाही आणि त्याच्यामुळे माझा हल्ला झाला होता. आणि त्यानंतर 1998ला केडगाव ग्रामपंचायतची निवडणूक मी माझे पायी फ्रॅक्चर असताना सुद्धा मी लंगत लढलो. आमचा पॅनल आम्ही त्या ठिकाणी तयार केला होता. या ठिकाणी मी मुद्दामून नमूद करू इच्छितो की 1985च्या पासून नंतरच्या ज्या केडगावमध्ये निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये माझ्या एका घरातले माझ्या 7 ते 8 लोक उभं राहायचे अख्ख्या पॅनलमध्ये, कारण की लोक उभं राहत नव्हते त्या ठिकाणी. आणि फक्त डिपॉझिट जायचं तरी आम्ही फक्त कसे सर्वसामान्य लोकांसाठी त्यांना आधार देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी निवडणुका आजपर्यंत करत आलेलो आहोत. त्यानंतर मग तुम्ही आतापर्यंतचं मी पाहिलं की 2000 तुमचा जो बायोडेटा मी चेक करत होतो त्यावेळेस की 2008 पर्यंत तुम्ही जेव्हा ज्या निवडणुका लढला त्या सगळ्या हरलात. याची काय कारण होती? हो, मुळात अगोदरच्या निवडणुकीमध्ये आमचं 85 नंतरच्या निवडणुकीमध्ये 85 ते जवळजवळ 92-93च्या निवडणुकीपर्यंत आमचं डिपॉझिट जायचं, तरी आम्ही पडायचो, उठायचो, लढायचो. आणि ज्या निवडणुकीमध्ये 2003 मध्ये 2000 मध्ये नगरपालिका स्थापन झाली केडगावला, केडगावचा हद्दवाढीत समावेश झाला. ती नगरपालिकेची निवडणूक आम्ही लढलो, त्यामध्ये अत्यल्प मताने मी पराभूत झालो. त्यानंतर 2003ला महानगरपालिका झाली. महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा मला पराभव प्राप्त झाला, पराभव सामोरे जावं लागलं. आणि 2007ला मी नगर अर्बन बँकेची निवडणूक लढलो. त्या निवडणुकीत सुद्धा मला अत्यल्प मतांनी म्हणजे 15,000 मतं मी घेतली. मी केडगावमध्ये सामान्य कार्यकर्ता काम करत असताना सुद्धा मी त्या ठिकाणी 15,000 मतं घेतली आणि अत्यल्प मतांनी मला अर्बन बँकेला सुद्धा मला पराभव सामोरे जावं लागलं. आणि 2008 मध्ये मी निवडून आलो सर्वसामान्य जनतेच्या जोरावर, धनाढ्य शक्तींच्या पुढं. आणि त्या ठिकाणी त्या काळात त्यावेळेचे उमेदवार होते राष्ट्रवादीचे अंबादास गारडूकर, जे महापौर पदाचे उमेदवार होते. त्यांना मी पराभूत करून मी त्या ठिकाणी निवडून आलो. नवे धनशक्ती इतकी प्रचंड होती आणि समोरचे जे 1000-2000 लोकांचा मॉब असताना माझ्याकडं फक्त माझी पत्नी, मी आणि माझे घरातले सवंगडी 7-8 लोक, आई वडील, एवढेच आम्ही प्रचार करत होतो. आणि आमच्याकडे जास्त लोक नसल्यामुळे शेवटी तर मी आणि माझी पत्नी आम्ही लोकांकडे जाऊन ती मतदान मागितलं आणि त्या ठिकाणी विजयी झालो. मग त्यानंतर एकदा तुमच्या हातात सत्ता महानगरपालिकेची आली म्हणजे तुम्ही नगरसेवक त्या भागातले झालात, मग तिकडे विकास कामांचा पाठपुरावा करणं किंवा तिथली गुंडगिरी, दहशत याचा बिमोड करण्यासाठी प्रयत्न करणं, असं काय तुम्ही केलं? प्रामुख्याने त्या ठिकाणी मी ज्या ठिकाणी केडगावमध्ये दरोडे पडले, खून झाले, अनेक प्रकार झाले, त्या प्रत्येक मुवमेंटमध्ये प्रत्येक ठिकाणी मी आवाज उठवला. विशेषतः त्या कुटुंबांना न्याय भेटण्यासाठी मी संघर्ष केला आणि ते संबंधितावर ते गुन्हे दाखल करण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न केलेला आहे. नवे केडगावचं पोलीस स्टेशनसाठी सुद्धा प्रयत्न केला. रात्रंदिवस जे दरोडे यायचे त्या दरोड्यांचा पाठलाग आम्ही करायचो. चोरांच्या पाठीमागे अक्षरशः उभ्या ज्वारीमध्ये जीप गाड्या घालून त्यांचा पाठलाग केलेला आहे. आणि त्या अशा परिस्थिती मला असं एक दिवस सुद्धा आठवत नाही की मी काही छोटं मोठं आपल्या स्वसंरक्षणासाठी असलेलं हत्यार बाजूला ठेवून झोपलेलो आहे. आणि ती मुंडक्या तलवार ठेवूनच मी आजपर्यंत त्या ठिकाणी कार्य करत आलो आहे. आणि विकास कामांबद्दल काय, पालिकेमधून तुम्हाला एक चांगले प्रकारे संधी मिळाली होती? हो, अत्यंत मला खरं जनतेच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी संधी भेटली आणि त्या संधीचं मी सोनच केलंय हे मी छातीठोकपणे सांगू इच्छितो. कारण की अनेक आमिष माझ्यासमोर त्या ठिकाणी उभे असताना, टेबलवर असताना मी ते लाथडलेत. त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला सांगू इच्छितो. या थोडं विस्तृत वेळ लागेल. बघा, नगर शहराची 73 कोटी योजनेची, पाणी योजनेची जी निविदा होती, जी फेज 2, ते 73 कोटीचं काम 116 कोटीवर नेलं. त्या विरोधात मी खंडपीठात जनहितार्थ याचिका दाखल केली आणि त्याच्यासाठी मी त्यावेळेस स्टँडिंग कमिटीला होतो आणि त्या विरोधात मी त्या ठिकाणी लढा दिला. दुर्दैवाने मला त्यात यश नाही आलं. त्यानंतर मग रमाई आवास योजना आहे समजा, किंवा पिंपळगाव माळवीच्या तलावाचा जो प्रश्न होता
की ती जमीन आपण घेण्यासाठी, त्यासाठी पण तुम्ही प्रयत्न केला? हो, निश्चितच. पिंपळगाव पिंपळगाव माळवीची जी 698 एकर जागा होती ती 113 वर्षापूर्वी खरेदी केली होती आणि ती जागा आजपर्यंत 2008 पर्यंत महापालिकेच्या नावावर नव्हती. त्यासाठी पाठपुरावा करून त्या ठिकाणी ती जागा त्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत विनोद तावडे जे आमचे विरोधी पक्षनेते होते त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, भूसंपादन जिल्हाधिकारी यांचे सुद्धा त्या आयबीवर त्या संदर्भात एकमेकाची गचुंडे पकडेपर्यंत भांडण झालं होतं. कारण की त्यांना त्यांचे काय इंटरेस्ट होते मला कल्पना नाही, परंतु मी त्या ठिकाणी ते लढा पाहिलेला आहे आणि तो लढा मी पूर्ण झाला माझा 2014 मध्ये. नाव लागेपर्यंत, उतरावर नाव लागेपर्यंत मी त्याचा पाठपुरावा करत होतो आणि उतरावर नाव लागल्यानंतर माझे ते सर्व एव्हिडन्स आहेत, माझ्याकडे पुरावे आहेत सगळे. मी काय पाठपुरावा केला, कुणी श्रेय घेतल्यानंतर मला काय त्याचं घेणं देणं नाही. जागा महापालिकेची 13 वर्षापूर्वी ती नाव नव्हती, ती मी लावून दिली. हेच माझं मोठं काम त्या ठिकाणी मी केलेलं आहे. आणि रमाई, तुम्ही म्हटले रमाई आवास योजना, घरकुल योजना गोरगरिबांसाठी, त्यासाठी वारंवार मी त्या महापालिकेत आवाज उठवलेला आहे. तुमचं क्रीडा आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पण बऱ्यापैकी काम आहे. बरोबर आहे. माझा 2013ला माझा पराभव झाला, ते माझ्या स्वपक्षीयांनीच केला. समोरचे विरोधक तर पराभवासाठी आथुरलेले असतात, पण विशेषतः त्या काळात माझे स्वपक्षीय, माझे ज्यांच्यासाठी मी अहोरात्र झटलो, ते खासदार असतील, त्यांनी जो आता माझ्या विरोधात उमेदवार दिला होता, म्हणजे ते देण्याचे मानसिकतेत होते, त्या उमेदवाराला त्यांनी त्यावेळेस अपक्ष उभा केलं आणि मला पाडलं. मग अध्यात्माकडे कसं आहे वळा? अध्यात्म मी प्रचंड त्या काळात नर्वस झालो आणि असं वाटलं आपण इतकं हे करून काय प्राप्त झालं. त्यानंतर मी 2013 मध्ये 13च्या निवडणुकीनंतर 14ला शिवानंद दादाजी परिवाराच्या माध्यमातून नगर शहरामध्ये त्यांच्या सानिध्यात, शिवानंद दादाजींच्या सानिध्यात आलो. त्यांच्यामुळेच मी आज तुमच्या समोर दिसतोय, नाहीतर मी टिकलो नसतो. तुमचं सगळं एवढा सगळा बायोडाटा आहे, एवढं तुम्ही संघर्ष केला पक्षासाठी, याच्यासाठी विकास कामं पण तुम्ही केली, सगळ्या गोष्टी केल्यात. पण या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने ज्या पक्षावर तुमचा विश्वास होता, ज्या विचारावर तुम्ही आतापर्यंत काम केलं, त्यांनी तिकीट का कापलं? हे तर हा प्रश्न खरा पाहिजे त्यांना विचारला पाहिजे आपण. कारण ज्या पक्षासाठी म्हणजे मुलाबाळांच्या तोंडातला घास काढून जो पक्ष आपण वाढवला, रक्ताचं पाणी केलं, त्या पक्षाने खरंच माझा एक शब्द नाही त्यांना बोलायला. कारण की ज्यांच्या विरोधात मी नव्हे, माझ्या गावकऱ्यांनी, आमचे 51 कुटुंब ते नष्ट झाले. त्यात संजय कोतकर असेल, ठुबे असतील, हे लोक गेले होत्यात. हेच नाही गेले, त्याच्या अगोदर 50 कुटुंब जे आम्ही लढत होतो किळगाव परिसर विकास आघाडीच्या माध्यमातून, असे अनेक कुटुंब त्या ठिकाणी गेलेत. त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व मी या निवडणुकीत करत आहे, हे मी तुम्हाला सांगू शकतो. आता लकीली तुम्हाला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलाय आणि दिलीप सातपुते सारखा एक मोठा तगडा उमेदवार शिवसेनेचा तुमच्या समोर आहे. मनोज कोतकर आहे, जो पूर्वाश्रमीचा कोतकरांचा समर्थक कार्यकर्ता आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पण तो आहे. एवढं सगळ्यांना आव्हान तुम्ही कसं दिलं काय? खरं ते दिलीप सातपुते तसं माझ्या कॉलेजच्या लाईफमध्ये माझे सहकारी, आम्ही बरोबर शिक्षण घेतलं, कॉलेजला आम्ही बरोबर होतो. त्यांचं त्या माझ्या घरी येणं जाणं होतं पहिलं. त्यानंतरच्या काळात ते कुणाशी जॉईन झाले, कुणाचे संलग्न राहिले, हे तुम्ही त्यांना विचारू शकता. आणि शिवसेनेची जी जडणघडण आहे, भाजपची जी जडणघडण आहे, त्याच्यामध्ये माझ्या परिवाराचा फार मोठा वाटा आहे. हे आत्ता आले, आयत्या पेठेवर रिबोटे यांनी मारू राहिले. कारण की 6 महिने शिवसेनेमध्ये आले,
यांचं कार्य काय हो, काय केलं यांनी भाजप सेनेसाठी, काय केलं ते झालं त्या कार्यकर्त्यांसाठी, हे कुठं होते अगोदर, काय करत होते हे सगळ्या लोकांना माहिती आहे. नगर शहरच एक मोठं खेड आहे आणि खेडगाव असं काय फार मोठं हे असं विषय नाही, प्रत्येकाच्या पार्श्वभूमीवरच्या रेगोट्या लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळं मी काय त्यात जास्त बोलणं योग्य ठरणार नाही. आणि मुळात त्यांनी आता त्यांचा ठीक आहे, त्यांनी आता या 5-10 वर्षात काय थोडं सेनेच्या माध्यमातून सत्ता आल्यानंतर कार्य केलं सत्तेत आल्यानंतर, परंतु ते अगोदर कुठं होते आणि ते कार्य केल्यानंतर त्यांना असा हव्यास का सुटला, शहर प्रमुख असताना सुद्धा आणि नगरसेवक असताना सुद्धा त्यांचा प्रभाग सोडून ते माझ्या प्रभागात येऊन लढण्याचं कारण काय त्यांचं. आणि मी माझं रक्त ओतलं असताना, माझं घर संपवलं असताना, घरावर निखारा ठेवला असताना, केडगावच्या सर्वसामान्य लोकांच्या याच्या माध्यमात ह्या राजकीय माध्यमातून त्यांना आधार देत असताना त्यांनी मला संपवण्याचं कारण, माझ्या प्रभागात येऊन करायचं कारण काय, त्यांनी ते कुठं लढलं पाहिजे होतं. मग केडगावमध्ये जे 2 बलिदानं झाली त्या बलिदानाचा परिणाम निवडणुकीवर कसा होणार आहे, काय याचा काय कोणाला याचा हे काय आधार दिलाय त्यांनी सेनेवाल्यांनी, त्याच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणतो आपण, तो प्रकार आहे तिथं. काय झालं, कारण की ना संजय कुतकर जो हा आमचा पूर्वाश्रमीचे शिवसैनिक, शेवटपर्यंत त्यांना काही दिलं नाही ना कॉप. त्यांनी त्याच्या बिचाराने त्याचा घराची राख रांगोळी केली त्या संजय कुतकरने, त्यांना पण शेवटपर्यंत काय दिलं नाही ना कॉप दिलं. कॉप दिलं तर कोणाला दिलं, सेनेच्या नेत्यांनी कॉप दिलं तर त्यांच्या मुलाला दिलं, संजू कुतकरला कधीच दिलं नाही. मग एवढं जीवावर आम्ही उदार होऊन लढत असताना, माझ्यासारखा त्याचा संघर्ष संजू कुतकरचा आहे, तेवढा संघर्ष केला असताना त्याला काही प्राप्त झालं नाही. ठुबेंना सुद्धा काही प्राप्तच नाही झालं. मग यांच्या डोक्यात नेमकी आहे काय, हर्षवर्धन कुतकर आला त्याला कुठं तिकीट दिलं त्याला, कारण की मी माझ्यापेक्षा कोणी मोठं नाही पाहिजे ही वृत्ती मनोवृत्ती यांची. आणि मग अशी जर मनोवृत्ती असेल तर मग त्यांच्यात तुमच्यात फरक काय, त्यांचेच तुम्ही शिष्य, तुम्ही काय आम्हाला सांगता राजकारण करायचं. त्यामुळे तुमच्या उमेदवाराला आमचा स्पष्ट विरोध आहे. तुम्ही लाखोची आमिष आम्हाला आमच्यासमोर ठेवली, आम्हाला त्याची गरज नाही, लात मारतो आम्ही त्या आमिषाला. आम्हाला ठरव जे करायचंय ते सर्वसामान्य जनतेसाठी करायचे, त्यांच्यासाठी रक्त उकले, त्यांचाच विश्वासघात कधी करायचा नाही, त्यांच्यासाठी माझी आजची ही निवडणूक आहे. खरं तर केडगाव हा जो निवडणुकीचा महानगरपालिकेच्या निवडणुकीचा जो टप्पा आहे तो खरंच अंतिम टप्पा आहे आणि तो निर्णायक ठरणार आहे. खरं तर या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीने सर्व पक्षांवर आता कुरघोडी केली आणि सर्व पक्षांच्या सर्वपक्षीय उमेदवारांना त्यांनी आपल्या पक्षात घेऊन केडगाव बळकट आहे असं सांगितलेलं आहे. पण शिवाजी लोंढेंसारखे उमेदवार तिथे सक्षमपणे उभे आहेत, त्यामुळे या निवडणुकीचा निकाल नक्की काय लागतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. असं पाहिलं तर 2018 मध्ये हे माझ्यासाठी एका अर्थी म्हणजे न पटणार आहे. कारण की माझे जे मी विचार ज्यासाठी भांडलो त्याच्या अगदी विपरीत मला आज या ठिकाणी काही निर्णय घ्यावा लागत आहे. परंतु आता ते घेत आहे ते मी माझ्या पूर्वी माझे जे माझे वडील काँग्रेसमध्ये होते, माझा वर्तुळ पूर्ण झाले काय असं मला या ठिकाणी वाटतंय. कारण की ज्यांच्या खांद्यावर मान ठेवली त्यांनीच मान तोडली. ज्या पक्षासाठी घरावर निखारा ठेवला त्या पक्षानेच घात केला. आणि ज्याच्या एबी फॉर्मसाठी मी आतुरतेने वाट पाहत आहोत, अशी आतुरतेने वाट मी गेल्या 10 वर्षांनी पाहतोय. की मागच्या वर्षी पण हेच केलं होतं या केडगावमध्ये गडलेंच्या माध्यमातून. गडलेंना प्रवेश नको म्हणून मी खासदारांना त्यावेळेस मी स्पष्ट सांगितलं होतं की त्यांना प्रवेश दिला. आम्ही तर आयुष्यभर आम्ही लढतोयच, आम्हाला काय फरक पडत नाही, पण तुमचा पत्ता कट होईल हे मी त्यांना रोहित 36 मध्ये सांगितलं होतं एका कार्यक्रमाच्या प्रसंगी. त्यांना तुम्ही तुमचा राजीनामा फेका म्हणलं राष्ट्रीय अध्यक्षाच्या तोंडावर, ते काय तुमचा राजीनामा स्वीकारणार नाहीत, परंतु तुम्ही हे नाटक तरी करा. पण ती नाटक करण्याची हिंमत सुद्धा या खासदारांनी त्यावेळेस दाखवली नाही. कारण की ते केले असते तर आज कडले साहेब आत इथं नसते, तेच समोर त्यांच्याच पक्षात असते आणि यांना निर्दोष यांचं वातावरण असतं. पण जसं कर्म तसं फळ म्हणतात ना, ते यांना भोगावं लागतंय आणि अजूनही फळ ते प्रचंड भोगणार याबाबत मला दुमत नाही. आणि
त्यांनी मला शेवटपर्यंत EB फॉर्मसाठी गॅसवर ठेवलं. आता मीच त्या सर्वांना गॅसवर ठेवतोय, कारण की माझं चिन्हच गॅस आहे, गॅस सिलेंडर आहे. आणि त्या गॅस सिलेंडर यांच्या थोबाडावर मी 13 तारखेला फोडणार, यांच्या हातात देणार गॅस सिलेंडर. 13 तारखेला निकाल येणार, तो त्यांच्या थोबाडावर त्यांचे तोंड काळे होणार आहे. कारण की ही सर्वसामान्य जनतेच्या ताकदीवर लढवणार ही निवडणूक मी लढतोय. आणि मला पूर्ण खात्री आहे यामध्ये मी विजयीच होणार, यातील मात्र शंका नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, नगर शहरामध्ये एकंदरीत आजपर्यंतच्या याच्यावर विचार करायचा तर आपण बघा राजकारण कसं चालतंय. उत्तम उदाहरण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. कलगीतुरा आपण ऐकलं होतं, बरोबर, कलगीतुरा आपण ऐकलं होतं. हो हो. पण नगरमध्ये सलगीसुरा चालतो. आणि हे मी स्वर्गीय फरंदेस सर, नासा फरंदेस सर सभापती, त्यांना मी सांगितलं होतं, त्यावेळेस मला जाणवलं होतं. मग ते असताना मी बघा ते खासदारकीची निवडणूक लढत होते, त्या काळात मी त्यांना सांगितलं होतं, सर हे सलगीसुरा योग्य नाही. ते म्हणले, अरे शिवाजी, मी कलगीतुरा ऐकलंय रे, पण हा तू काय शब्द काढलाय सलगीसुरा? म्हणलं सर, सलगी विरोधकांशी आणि सुरा कार्यकर्त्याच्या पाठीत बोकसणे, खंजीर खुपसणे हा प्रकार आपला बंद करावा लागेल. म्हणलं सर तुम्ही करताय, म्हणलं तुम्ही पक्षामध्ये हे लोक करतायत. आणि कारण की तो जर प्रकार बंद झाला तर जाणारे जीव पुढचे जे आता गेलेत ते वाचले असते, ज्यावेळेस माझा हल्ला झाला त्यावेळेस जर टाळा लागला असता तर आजचे पुढे गेलेले 5-50 हे तर वाचले असते हो. आणि याला जाण्याला कोण कारणीभूत आहे? मग याचा या ठिकाणी विचार होणं गरजेचं आहे. जे साधन सुचितेची बाता करतात पक्षामध्ये राहून, स्वतःला असे क्वालिफाईड हे दाखवतात, त्यांनी पण त्या महाराजांनी सुद्धा विचार केला पाहिजे. आपण कसं राजकारण करतोय, लोकांना कसं फसवतोय. कारण की ही त्यांच्या चुका लोक त्यांना या पुढे दाखवून देतीलच. बरोबर, खरंच. आणि त्यानंतर अजून एक तुम्हाला सांगू इच्छितो, कटप्पा ने अप्पा को क्यों मारा, कटप्पा ने अप्पा को कट करके क्यों मारा, ये भी जनता इनको अगले समय में बता देगी. हे मला जनतेवर विश्वास ठेवून मी आपल्या या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि मी भारतीय जनता पार्टीमध्ये नव्हे तर स्वदेशी जागरण मंचमध्ये, संघ परिवारामध्ये आणि जी मी माझं शिक्षण हे संबोधी विद्यालयात 11वी प्राथमिक कॉलेज 11वीला असताना जी सायकल यात्रा निघाली, त्या सायकल यात्रेचं नेतृत्व सुद्धा मी त्या ठिकाणी सायकलवर केलं. त्या ठिकाणी प्रेमानंद रुपवते, शरदजित पवार यांच्या हस्ते ती सायकल फेरी त्या ठिकाणून निघाली होती, भीमा कोरेगाववरून. आणि ती संबंध सांगली वगैरे त्या परिसरातून फिरून नगरमध्ये आणली. ते नगरमध्ये समारोप झाला होता. आणि तो कालखंड पण मी अनुभवलेला आहे. तर त्यामुळे मला फक्त आता सगळ्या जनतेच्या मध्ये मी या ठिकाणी लढत आहे. मला तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहेच आहे. आणि मी यापुढे माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत माझं घरदार मी विस्तव ठेवून सर्वसामान्य लोकांसाठी मी लढणार आहे. खरोखरच गॅस सिलेंडर चिन्ह घेऊन केडगावचा हा कटप्पाच्या विरोधात उभा असलेला अप्पा आता या निवडणुकीत उभा आहे. आणि या निवडणुकीत त्यांना काय यश मिळेल आणि ती कलगीतुराच्या ऐवजी जो सलगीसुरा सध्याचा चाललाय तो संपेल की नाही हे येणारा काळच ठरणार आहे. धन्यवाद सर. शिवाजी लोंढे साहेब, तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.